राधे श्याम श्यामा श्याम श्याम राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा 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 राधे राधे ओ राधे श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे श्याम श्याम राधे राधे बोले श्री बाके बिहारी लाल की जय। महादेव की सियावर रामचंद्र भगवान की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। परमपिता परमेश्वर देवादिदेव महादेव यांच्या चरणांना वंदन करू दुसऱ्या दिवसाच्या चौथ्या चरणाला आज आपण सुरुवात करतोय। कथेच्या ब्रेकच्या आधी आपण गुणनदीची कथा ऐकत होतो। गुणनदीबद्दल याचा जन्म पुनर्जन्म त्याच्या स्वभावाच्या काही गोष्टी पुनर्जन्मामध्ये ज्या दिसतात या फार महत्त्वाच्या आहेत। आपण इथपर्यंत आलो होतो की
नैवेद्य नैवेद्य खायला गेला आणि दिवा विझला. इथपर्यंत आपण आलो होतो. मग त्याने मनातल्या मनात असा विचार केला की पहिले दिवा लावून घेऊ मग जेवण करू. लोक काय म्हणतात, पहिले पोटोबा मग इटोबा. इटोबा कुठे चालला असे म्हणतात लोक. पण तो जुगार खेळणारा होता. त्याने अनेक पाप केले होते. पण भजन ऐकल्यामुळे मनावर एवढा परिणाम झाला की भूक लागलेली असताना जेवण न करता पहिले दिवा लावतो ही बुद्धी निर्माण झाली. आणि ही बुद्धी देणारा परमात्माच आहे. त्याने बघितलं की त्या दिव्यामध्ये वात जडून गेलेली आहे. त्याने त्याच्या अंगावरच्या कपड्याचा चिंदी फाडली, त्या चिंदीची वात बनवली आणि त्याने त्या वातीने दिवा मंदिरात लावला आणि तो प्रकाशमय वातावरणाचा तो नियमित. आणि मग त्याने तो नैवेद्य उचलणार तितक्या त्या भांड्याचा आवाज झाला आणि झोपलेला पुजारी उठला आणि याला चोर म्हणून मारलं. म्हणजे जेवण तर भेटलंच नाही. मग याच्या मनात अशी शंका निर्माण झाली की मी जर गुपचूप नैवेद्य घेऊन चालला गेलो असतो, पण मी देवाचं काम करायला गेलो आणि देवानं माझ्यासोबत असं केलं. हे असं होते बऱ्याचदा. पण जेव्हा जेव्हा तुमच्यासोबत वाईट होईल तेव्हा वाईट मानू नका. त्या वाईटातून काहीतरी चांगलं होणार असेल ही परमात्म्याची कृपा समजा. बऱ्याच बाया म्हणतात ज्यांना मुलबाळ नसताना त्या बाया तेव्हा तरुणपणामध्ये असा रडता, मला एक पोरगा तरी पाहिजे होता, मला एक पोरगा तरी पाहिजे होता. पण जेव्हा ती बाई शेजारच्या ज्या पोरग्याचं पाहते की शेजारचा पोरगा रोज दारू पिऊन त्याच्या माईले मारतो तेव्हा ती बाई म्हणते बरं आहे मी वांझोटी आहे. आणि हा कलियुग हिच्यात बरेच मायबाप रडतायत. गुणनिधीला इतकं मारलं त्या पुजाऱ्याने का त्याच्या डोक्याला मार बसला आणि गुणनिधी आंधळा झाला. काय झाला तो? आंधळा झाला. आता आंधळा झाल्याच्या नंतर त्या काशी नगरामध्ये तो फिरत होता आणि फिरता 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 पोटामध्ये भूक, आंधळा, चालता येत नाही, सगळी अंगातली ताकद चालली गेली. आणि एक दिवस गुणनिधी खाली पडला आणि पडल्याबरोबर त्याचा जीव गेला. आणि त्याला घेण्यासाठी यमदूत आले. कोण आले घेण्यासाठी? तुमची काही इच्छा आहे, तुम्ही मरताना तुम्हाला घ्यायला कोण आलं पाहिजे? तुम्ही परत अशा रागान पाहायला लागले. आता एवढा ब्रेक केला तुम्हाला, फिरून आले. मरताना कोण आलं पाहिजे घ्यायला? यम आले पाहिजे की देव आला पाहिजे? देव आला पाहिजे. कस काय येईल तो? पण तुम्हाला घ्यायला देव येईल कारण तुम्ही कथेत गेलाय. काही बाया म्हणते बरोबर आहे महाराज पण लवकर नका पाठव जा. सगळ्या गोष्टी माणसाच्या हातात आहे पण मृत्यू गुणनिधी हा धारातीर्थ पडला आणि त्याला घेण्यासाठी यमदूत आले. आणि यमदूत घेण्यासाठी आल्याच्या नंतर यमदूतांनी जसा त्याच्या तो देहातून प्राण ओढायचा प्रयत्न केला, बाजूला श्वेत पार्षद आले म्हणजे भोलेनाथांचे पार्षद. त्यांनी सांगितलंय सोड त्याला, ते गिराईक आमचं. यमदूत म्हणे तुमचे गिराईक कसं काय? अरे पापी आहे तो. पापी होता पण त्यानं एकदा भोलेनाथाच्या मंदिरात दिवा लावला ना, सगळे पाप नष्ट झाले. आता ते आमचे गिराईक आहे. एखाद्या पाप करत असताना त्या पापातून जर कोणाचं नुकसान झालं नाही तर त्या पापाला क्षमा आहे. ते पाप प्रेमानंद महाराजांना प्रश्न विचारला होता. प्रेमानंद महाराजांना प्रश्न विचारला होता वृंदावनच्या, की आता या कलियुगामध्ये सध्या आपण बघतोय की पाप वाढत चाललंय आणि सगळ्यात मोठं पापाचा स्तंभ व्यभिचार आहे. काय आहे? व्यभिचार. मग व्यभिचारामध्ये किंवा या ग्रंथामध्ये जेव्हा आपण काल बघितलं की परस्त्रीकडे चुकीच्या नजरेने बघणं हे पाप आहे. आणि मग प्रश्न असा विचारला गेला होता की मग चंचुला बिंदुक यांच्या कथेचं समरस्य होतं ते की परस्त्रीकडे वाईट नजरेने बघणं हे पाप आहे का? तर हो, पाप आहे. पण बऱ्याच प्रकरणामध्ये ते पाप लागू होत नाही. का लागू होत नाही? कारण शब्द परस्त्री आहे. शब्द काय आहे?
परस्त्री. पण त्या स्त्रीची जर तुमच्याबद्दल इच्छा असेल, तिचं जर तुमच्यावर भाव असेल, तर ती पर राहिली का आता? सीता मातेला रावणाने हात लावला नव्हता, कारण ती कोण होती? परस्त्री होती. परस्त्री का होती? कारण सीतेची इच्छा नव्हती रावणाने मला हात लावावा. तो रोज तिला विचारत होता, तू हो म्हण. जर सीतेने हो म्हटलं असतं आणि रावणाने जर लग्न केलं असतं तर मग काय? मग काही लोक म्हणतात रावण चांगला होता, त्याने सीतेला हात बी लावला नाही. नाही 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 नाही, त्याने हात का लावला नाही? कारण मागच्या कल्पामध्ये त्याने एका नरकतीवरती अत्याचार केलेला आहे आणि ती अमृत प्यायलेली आहे. आणि तिने त्या अप्सरेवरती जेव्हा रावणाने अत्याचार केला, ती मरू शकत नव्हती. मग तिने शाप दिला की हे रावणा, जे माझ्यासोबत झालं ते दुसऱ्या बाईसोबत होऊ नये, म्हणून मी तुला शाप देते. याच्या पुढे जर एखाद्या बाईची इच्छा नसताना जर तिला तू हात लावला तर तुझा मेंदू फुटेल आणि तू मरशील. म्हणून रावणाने सीतेला हात लावेल. तो चांगला नव्हता. चांगला असता तिथे घेऊनच गेला नसता. आहे की नाही? ऐका महाराज, मग तुम्ही ऐकावून चांगलं महाराज, कथा तशी आहे पुढे. त्याला घेण्यासाठी श्वेत पार्षद आले भोलेनाथांचे. आणि भोलेनाथांच्या त्या श्वास पार्षदांना बघून यमदूताने सांगितलं की चला ठीक आहे, आता हे तुमचं गिऱ्हाईक तुम्ही घेऊन जा. आणि हा गुणनिधी भोलेनाथांच्या मंदिरामध्ये फक्त एक दिवा लावल्यामुळे डायरेक्ट कैलासावरती जातो. आजपर्यंत तुम्ही बघा, मेलेल्या माणसाच्या पुढे काय लावलं जातं? कैलासवासी, स्वर्गवासी, किती बी पापी असू द्या, वैकुंठवासी. मग देवाला येणं समजता का तुम्ही? त्यानं जे स्वर्ग आणि नरक बोलवलं, मग नरकात कोणीच जाऊन नाही राहिलं का? तुम्हाला का माहिती कोण कुठे गेला? मी सांगतो तुम्हाला, कसं वय घ्यायचं, कोणाला सांगता ना का आपलं आपलं आहे. समजलं का? कोणाला सांगायचं? एक तुम्ही तर जाता नाही, तुम्ही जाता मरेल माणसाच्या मागे चालता की नाही लोक प्रेत यात्रेत, मग गप्पा चालू असता. भाऊसाहेब अजून 2-4 वर्ष पाहिजे होते, आपल्या सोसायटीचा विकास झाला असता. भाऊसाहेबनं लय कष्ट केले, भाऊसाहेबासारखा माणूस नाही. काय माणूस होता बापू, स्वर्गात गेला. मागे लोक म्हणतात अरे बरा मेला रे बापा, काय कटकट होती सारी सोसायटीतली, घाण चालली गेली, नरकात गेला. हे पुरावे. बऱ्याच बाया गावाला गेल्या की तिकडून आल्यावर गल्लीत गप्पा मारता. मी कधी गावाला गेली ना महाराज, आमच्या अख्खे गल्ली अशी सुनी होते, सुनीने होते, गल्लीले शांती होते. बरी गेली, येजो नको लवकर. एखाद्यानं कधी घरी काढलं ना तो महिनाभराचा संवाद चालतो. बाकीच्या बी बाया तोंड चोपड्या, तुम्ही कधी चालल्या गेल्या ना आमचं चिठ्ठी लागणार. राहू दे बाई. मावशी, तिने इक्याचं नाव काढलं तर तुझ्या भावाला घ्यायचा विचार केला तुला लगेच. आणि मग गुणनिधी कैलास पर्वतावरती गेला आणि त्याचा पुनर्जन्म झाला. कलिंग देशाचा राजा झाला. कलिंग देशाचा राजा कशामुळे झाला? फक्त एक दिवा भोलेनाथांना लावल्यामुळे पुढच्या जन्मात राजा झाला. राजा. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल पुढच्या जन्मात, तर या जन्मात तुम्ही दान केलं पाहिजे. 500 रुपये खिशातून निघत नाही लोकांच्या धर्म कार्यालय. आणि हेच लोक काय म्हणतात, डोंगराडे गावामध्ये बलात्कार झाला, 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार झाला. बरोबर आहे. पत्रकाराने परिषदेमध्ये प्रश्न विचारला होता की लोक म्हणतात बा हे असे कपडे घातले की बलात्कार होतो, तसे कपडे घातले की बलात्कार होतो, अंग झाकून ठेवलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. बरोबर आहे तुमचं, त्याला माझा विरोध नाही. पण 80 वर्षाच्या म्हातारीवरती अत्याचार याच भारतामध्ये होतो, याला काय म्हणणार तुम्ही? रस्त्यावर चालणाऱ्या भिकारींवरती अत्याचार होतो, याला काय म्हणणार तुम्ही? ती कोणते स्टँडर्ड कपडे घालून फिरते. आणि याच्या पलीकडे सांगू तुम्हाला, 3.5 वर्षाच्या यज्ञा नावाच्या मुलगीवरती जर बलात्कार होत असेल, याला जबाबदार कोण आहे? याला तो मुलगा जबाबदार नाहीये. त्या मुलाच्या डोक्यामध्ये असे घाणेरडे विचार येईपर्यंत त्याचे मायबाप काय झोपा काढत होते. आणि बाहेर देशांमध्ये असे कायदे, आता जर बलात्कार केला ना 4 तासामध्ये त्या माणसाला कापून टाकल्या जातं. आमचा कायदा आहे ना भलता बोगस आहे, भलता बोगस कायदा आहे आपला. आणि मी तर पुरींना पहिलेच सांगितलंय, हे कोणी सांगणार नाही, विद्रोही वाटते, कायद्यानं गुन्हा आहे. पोरियो, येत्या काळामध्ये बाळा
तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. तुमचा बाप, तुमचा भाऊ, गण, गोत्र, मित्र, परिवार, पोलीस कोणीच नाही वाचवणार तुम्हाला. तुम्हाला स्वतःला रणचंडी व्हावं लागेल. तुम्हाला दुर्गा माता व्हावं लागेल. मला कोणा हात टाकला, हात कापून टाकायची धमक ठेवायची अंगामध्ये. हा, आपल्या पोरींच्या हातामध्ये हे सनातन धर्माचे माणसं, यांना तर माझा फार राग आहे या लोकांवर. मला टिपऱ्या हातात दिल्या त्या नवरात्रामध्ये. टिपऱ्या महिषासुरमर्दिनीने टिपऱ्या खेळल्या होत्या की तलवार काढली होती. का तुम्ही असं म्हणत नाही उन्हाळ्यामध्ये 15 दिवसाचं शिबिर बोलवायचं आणि सगळ्या कॉलनीतल्या पोरगींना आपण तलवारीचं शिक्षण दिलं पाहिजे? का उठत नाही तुमचा डोक्यामध्ये आवाज? हे बोलत नाही आम्ही करतो. आता ती पोरगी बिचारी मरून गेली, बलात्कार केला, तिला मारून टाकली, त्याला उद्या फाशी बी दिली, पण 3.5 वर्षाच्या लेकराच्या आईच्या आठवणी कोण भरून देणार? तिचं ते लहानपण, तिचं ते वाढणं, काय चुकी होती त्या पोरगीची? ती दादा दादा म्हणत होती त्याला, तो तिच्या डोक्यात दगड टाकत होता. ही काय माणुसकी आहे? आणि याला जबाबदार सगळा समाज आहे. सांगा तुमच्या पोर राहिले दुसऱ्याच्या माईने माई म्हणायला शिकवान त्याला घरामध्ये, यांनी शिकवता. आज तिची गेली, उद्या तुमची जाऊ शकते. मी फार बोलायचं या विषयांवर, तेव्हा लोक म्हणायचे महाराज काय इंटरफेअर करता, तुम्हाला काय घेतलं नाही, तुम्ही तुमची कथा करत जा ना. मी ना बंद केलं. मग ते तू ही पोरकी कथा झाल्यावर पळून जाऊ दे, एखाद्या कोण आहे सोबत मला घेतले. पण पेपरले बातमी येते युसुफ सय्यद के साथ अमुक अमुक निकल गई. वाईट वाटतं. 6 महिन्याचा गर्भ असतो आपल्या पोरगीच्या पोटामध्ये आणि तो मुसलमानाचं पोट त्याला घराच्या बाहेर काढून टाकतो. गुलाम म्हणून जगणं पडते, वेश्या म्हणून जगणं पडते. याच्यासाठी जन्माला आला तुम्ही. श्रीमंत योगी छत्रपती संभाजी महाराज 18 दिवस अन्याय अत्याचार सहन करून त्यांनी हिंदू धर्म टिकवला. आणि त्या धर्मात जन्माला येऊन जर तुम्ही जर अशा गोष्टी करत असाल ना, तर तुम्हाला जगायचा अधिकार नाही. लक्षात ठेवजा. म्हणून त्या घरामध्ये संस्कार द्या. या कथा कीर्तन याच्यातून देव भेटण्याची गॅरंटी नाही. या कथा कीर्तन देवाच्या भक्तीसाठी नसता काका. या कलियुग आहे, या कलियुगामध्ये संस्कार टिकले, संस्कृती मोठी झाली का देव आपोआप येतो. लोक सत्य बोलायला लागले, लोक व्यभिचार थांबवला, लोकांनी मतभेद बंद केले, लोक सगळ्यांशी चांगले वागायला लागले. खरंच सांगा ना, तुमच्या देव नाही का? काय गरज आहे तुम्हाला कोणाची? माणसाने माणसाशी माणसा सम वागणे ही तर आमची प्रार्थना. हसत बोलले, खेळत बोलले, गुन्ह्या गोविंदाने. आज सुद्धा या भारतामध्ये एक बाई रात्री 12 वाजता रस्त्यावर फिरू शकत नाही. काऊन नाही फिरू शकत? काऊन पोलीस नाहीये, कायदा नाहीये, कोणाला घाबरतो आपण? आणि ती माणसं बी लक्षात ठेवता. आपल्याला पाहून जर एखादी बाई गल्ली बदलवत असेल ना, तर कुत्र्यापेक्षा बी जायला तो माणूस आहे. कारण कुत्र्याला पाहूनच माणूस रस्ता बदलवतो. आणि याच्यासाठी पोरी उठावं लागेल. बस तलवारीचं प्रशिक्षण घ्या. तलवारी तुम्हाला भेटला तर मला सांगा. बुलढाणा जिल्ह्यात तलवार वाटपचा कार्यक्रम आहे. काही मागाची भेटत नाही, 2000ची तलवार भेटते. 1.5 लाखाचा आयफोन घेतोच ना आपण. पण जर 5000 मुसलमानाचे पोरं जर टोपी घालून आले, अल्लाहू अकबर म्हणत जर तुमच्या घरात घुसले ना, कडा कडा कापते. कापेला याच्या पहिले 1947ला 17,000 हिंदूंना लग्न करून कापलं होतं त्यांनी. 5 लाख काश्मीरी पंडितांना डोळ्यासमोर कापलेले भारताचा इतिहास आहे. नपुंसक बाबर जो माणसात बी नव्हता आणि बाईत बी नव्हता, तो येतो तुमच्या डोळ्यासमोर राम मंदिर पाडून चालला गेला. तुम्ही काय करून घेतलं बरं? राम मंदिर पाडलं नाही, मस्जिद बांधून चालला गेला. एक मस्जिदनी 5000 मस्जिद बांधून गेला. त्याच्यातली एकच हातामध्ये आली. अजून काशी आणि मथुरा बाकी. आपण काय करतोय? आपण बंगले बांधतोय, घरं बांधतोय. पण ज्या दिवशी धर्म धोक्यात जाईल ना, या घरातून तुम्हाला काढून तर नाही आणलं त्यानं, तर मग नाव बदलून टाकजा तुम्ही. नंदुरबारकडे या थोडसे. म्हणून माझी विनंती आहे, शिका, पैसे कमवा, बंगले बांधा, मुलांचे लग्न लावा, पण तुमच्या मुलांना मर्द बनवा, पुरुष बनवा. तुमच्या पोरगीले झाशीची राणी बनवा. अंगावर कोणी आला ना तर तिनं असा कापून घरी आला पाहिजे. केस माझ्या नावावर टाका, मी जेलमध्ये जाऊन बसेल. पण फाटून घरी नाही यायचं बेटा, आता फाडून घरी यायचं. कायदा तुमच्या बाजूने आहे. लगेच आत्मसंरक्षणाची क्लिप लावून टाकू आपण वगैरे. घाबऱ्याचं नाही कोणाला, समजलं का? हे पुरी घाबऱ्याचं. आपण कोण आहे माहिती का तुम्हाला? कोण आहे आपण? प्रभु तुम्हारे
बहा है खून तुम्हारे नाम का हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का. सोडून द्या धर्मासाठी 2 4 5 काही अडचण नाही. हा जो गुणनिधी आहे, गुणनिधीने फक्त एक दिवा लावल्यामुळे पुढचा जन्म त्याला कलिंग देशाचा राज्य प्राप्त झालं. म्हणून दान धर्म करत जा. मी मागच्या वर्षी बोललो होतो, तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही. बाया कथेले बसले की असं वाटते काय कथा ऐकून राहिलं. पण त्याचं नाव पहा तुम्ही. एक शेक करून घ्या आमचे. यावर्षी का नाही पाऊस व्यवस्थित झाला नाही. पुढच्या जर समजा तुम्ही मोटरसायकलवर बसेल आहे आणि मागच्या मागे जर कुत्र घुसलं, तुम्ही पडल्या तुमच्या मेंदूला मार बसला आणि डॉक्टरनं म्हटलं की बाबा 20 लाखाचं ऑपरेशन करणे, तर पैसे कुठून येतील. म्हणून देवाला दिल्याने देव तुमचं संरक्षण करतो. या गोष्टी लक्षात ठेवा. आज जर तुम्ही 1000-500 रुपये दान धर्म केला आणि त्या दान धर्मातून जर असं प्रबोधन झालं ना, तर तुमच्या पुढच्या पिढीचा उद्धार होईल. त्या 500 रुपयाकडे पाच झाला का. काल ती मी ते ऐकलं ते 101 201. म्हणून मग तुमचा राग काऊन येतो माहितीये का. आपल्या घरी बिंडोक पाहुणा आला तर त्याला 2000चा ड्रेस घेणारी अवलाद 200 रुपये भागवून घ्या ना. आज आहे का ते मुसलमान लोक वर्षातून 10% त्याचे अल्लाले देतात आणि मग 56 तेच झाले त्या लोकांचे. आपल्यासारखे शंड म्हणून नाही जगतात. जिथं खर्च करायला पाहिजे तिथं करता नाही, आणि जिथे नाही तिथं पाण्यासारखा. पोरगीच्या लग्नामध्ये बिंडोक लोकांना 80,000चे फेटे बांधले त्या बापाला. बेवड्याने खाऊ घातलं, 1.5 लाखाचा बँड लावला आणि असे भांडणं झाले की 2च घंटे बँड वाजला. तो बँड वाला चालला गेला, पुरे पैसे घेतले त्यानं. पैसा खर्च करा तुम्ही, कारण तो तुमचा पैसा आहे, ते तुमची मनमानी आहे. तुम्हाला त्याच्यात विरोध करायचा नाही. पण जेव्हा जेव्हा समाजाचं धर्माचं कार्य पुढे येईल तेव्हा मी तेवढं शौर्य दाखवा. आणि देवाला देण्याने काही कमी होत नाही. खानदेशामध्ये हे चेतन महाराज साक्षीला आहे. आम्ही अशी योजना चालू केली, दरवर्षी कथा झाली पाहिजे ना. मग हे मंडळ किती दिवस करी. मग बायाने निर्णय घेतला, वर्षातून देवाला रोज 1 रुपया द्यायचा गल्ला बनवला. 400 बाया, रोज 1 रुपया टाकायचा. किती झाले वर्षाचे, किती झाले 365 रुपये घरी ठेवा. 300 द्या. 400 बायाचे किती झाले. 4 त्रिक 1,20,000 झाली की नाही कथा. काय जड पडलं कोण आले. पण या आपल्याकडे डोक्यातच येत नाही. तिकडे अशी असते कथा. काका मी तुमचा आहे म्हणून सांगतो. एक कलाकार आहे समजा, तर हिच्यातला एक माणूस म्हणतो महाराज या कलाकाराचे पैसे मी देऊन टाकेन, मोडा विषय. तबल्यावाला मी देऊन टाकेन, मोडा विषय. एक म्हणतो पत्तरवाडा मी देऊन टाकेन, एक म्हणतो मंडपाचा मी देऊन टाकेन, एक म्हणतो साऊंड सिस्टीम मी देऊन टाकेन, एक म्हणतो महाराज मी तुमची दक्षिणा देऊन टाकेन. मग यानं काय होते, गावाचा एकोपा होतो. ज्याला त्याला वाटते कथा मग ये आणि राहील शिवेल गावाला रोजचा 1 रुपया द्यायचा. कथा चालेल का, कमी होईल. पण जर मंडळच करायचं म्हटलं, मंडळ आले तर 20,000 दरवर्षी टाकणं पडले. मग कधीतरी मंडळ एकदा विचार करीन, चला आपल्याला काय खा जाऊ दे ना. कशाला आपण गजानन महाराज 11,000 रुपये दान करत जाऊ दरवर्षाला. काय कथा कीर्तन ठेवणं पडतं. कुठे जाईन समाजाची दिशा. मग जेव्हा कोणी चांगलं काम करते ना, तर आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे. जाऊ द्या ना 1100 रुपये. इथं बसलेल्या बाया समजा या 150 बाया आहे. या बायाने कधी ठरवलं की आपण लय फुकाचे 1500 खाल्ले, मग 1 हप्ता चालला सप्त्याने देऊन टाकू, त्याच्यानं आपल्या पिढीचा तरी उद्धार होईल. देवड्या गावामध्ये 2000 बायाने 1500 रुपये हप्ता घेतला आणि सरळ सप्त्याला देऊन टाकला. काही कमी पडेल त्या बायाने, कोणते आपल्या बापान पैसे ठेवले आहेत पण जीवाच्या सुट्टानी. आणि ह्याच बाया म्हणता माय काय पोरी बिघडल्या, आता तू देणं 1500 कधी देतील ना पोरी, सुधरतील त्या. काय म्हणणं काका तुमच्या याच्यावर. आणि चुकीचं बोलत असेल तर मला सांगा महाराज, अशा गोष्टी काय मला सांगू नका. मी तुमचा आहे, माझा जीव तुटतो तुमच्यासाठी. नाही तर मला काही नाही, मी असा गोड बोलणारा माणूस आहे ना. मी ना कधी म्हटलं तुम्ही मला काही घेऊन दे सांग, तुम्ही मला देऊ नका. सोसायटीसाठी खर्च करा, इथं गजानन महाराजांच्या मंदिरासाठी खर्च करा, इथं पंगत घाला. काही लोक आम्ही पंढरपूरला पंगत देतो महाराज. अरे आधी दे रे, तुझं गावच नाही का तीर्थ, न तू रिकामा कशाला फिरत. कॉलनीतल्या लोकांना खाऊ घाला ना, शेजाऱ्यांसोबत उभे राहिलाय आणि पंढरपूरले पंगत घेऊन राहिला. वा. त्या गुणनिधीने
मागच्या अवतारामध्ये भोलेनाथांच्या मंदिरात दिवा लावला आणि तो दिवा लावल्याचा परिणाम असा झाला की अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. अंतकाळात भोलेनाथांचं चिंतन केलं आणि त्याच्यानंतर भोलेनाथांचे श्वेत पार्षद त्याला घेण्यासाठी आले, कैलासावरती घेऊन गेले. पुढचा जन्म कलिंग देशाचा राजा झाला. राजा झाल्यामुळे भोलेनाथांची भक्ती वगैरे खूप छान केली त्याने. आणि एक दिवस भोलेनाथांचं कृपादृष्टी त्या कलिंग देशाच्या राजावरती झाली आणि मग भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथ त्याला भेटायला आले. पण यावेळी भोलेनाथांबरोबर माता पार्वती पण आलेली होती. आणि माता पार्वतीने याच्याकडे बघितलं, हा कलिंग देशाचा राजा गुणनिधी, आणि याची थोडीशी नजर तिला आवडली. मी तुम्हाला कालही सांगितलं की बाईने ते लगेच समजते. मग तिनं असं रागानं पाहिलं, डोळे लालबुंद केले. काऊन लालबुंद केले महाराज? कारण भोले बाबा आपल्यासोबत पार्वती येलाय तरी सुद्धा जास्त महत्व गुणनिधीला देत होते आणि बाईच्या जातीने ईर्ष्या लवकर होते. एखाद्या शेजारीन बाईनं जर चांगली साडी घेतली, ही बाई तिच्याशी चांगली बोलणारच नाही, कारण तिनं चांगली साडी घालेली आहे. तिची साडी फाटेल असली की मग चांगली बोलीन ते. बाईचा स्वभाव आहे तर ती कोण आले चांगलं म्हणत नाही. पार्वती मातेला ईर्ष्या वाटली आणि ईर्षेच्या नजरेने गुणनिधीकडे बघितलं आणि ईर्षेने बघितल्यामुळे गुणनिधीचं नामकरण झालं कुबेर. काय नामकरण झालं? कुबेर. आणि या कुबेराला महादेवाने वरदान दिले की सगळ्या पैशांचं डिपार्टमेंट तुझ्याकडे. आणि मग त्याची जेलेसी झाली पार्वतीले आणि जेलेसीला ईर्ष्या झाली आणि गुणनिधीचं नामकरण कुबेर. आणि मग कुबेराकडे तो सगळा भंडार दिला गेला. आता या ठिकाणी खूप ऐकण्यासारखा मुद्दा आहे. कुबेराला जे प्राप्त झालं हे सगळं भोले बाबांमुळे प्राप्त झालं की नाही? मांग कारखान्याची काही गरज होती का? मोठा बंगला बांधला कुबेराला आणि भोले बाबाला पाठवला निरोप, आमच्या घरी जेवण करायला ये सांगा. भोले बाबाने विचार केला, हा जेवणाला नाही बोलून राहिला, हा घर पाहायला बोलून राहिला. मग भोले बाबाने हो म्हटलं, पण जेवणाला काही गेले आणि गणपती बाप्पाला पाठवून दिलं. आता गणा भाऊ पहिले उपाशी होता 10 दिवस. आता गणपती गेला कुबेराच्या घरी जेवण करायला आणि कुबेराने खूप मोठं स्वागत केलेलं, मस्तपैकी ते फटाके बिटाके. दरवाजा उघडला, उंदरावर बसेल गणपती पाला. आणि कुबेर म्हणे, काय रे तुझे पप्पा? नाही म्हणे, त्यांची कथा चालू आहे आनंद सोसायटीला, ते काही येणार नाही म्हणे, कल्पनात्मक अलंकार आहे. आता मला जर एखाद्याने जेवण दिलं, समजा मला बोलवलं आणि मी जर समजा एखाद्या आमच्या महाराजला पाठवून दिलं, जाय तू खाऊ नये, खरंच सांगा तुम्हाला संसा बिन की नाही? तुम्ही ना स्वयंपाक कोणासाठी केला? मग ते माणसं नाही आहे का? अडीच तर भेद आला तुमच्या बुद्धीमध्ये. जाऊ दे, कोणी का आला की नाही, महाराज आहे की नाही, खाऊ घालायला पाहिजे की नाही, ते पुरं वाढ असलं. महाराज आले नाही, मला काही पटलं नाही. महाराजनं असं करायला नाही पाहिजे होतं, महाराजनं पहिले नाही सांगायला पाहिजे होतं. मी काही स्वयंपाक बनवणार? अरे तू मावशीने माणसाला खावतो घाल. आणि साधू कोणाच्या बी घरी जेवण करत नाही, लक्षात ठेवजा. काही लोक मरून गेले पण त्याच्या घरी मी पाय पाहायला गेलो नाही. कारण साधूने आपल्या घरी जेवावं याच्यासाठी तुमची नाही, परमात्म्याची सुद्धा तुमच्यावर कृपादृष्टी पाहिजे, तेव्हा साधू आपल्या घरी खातो. कृष्ण भगवंताला भूक लागलेली असताना दुर्योधनाच्या घरी जेव्हा भगवान कृष्ण जातात, सगळं काही होतं तिथं, पंचपक्वान होते. पण पंचपक्वान देणाऱ्याच्या अंतकरणातला भाव परमात्मा बघतो, पंचपक्वान ताटातले बघत नाही. पोटाला भूक लागलेली असताना दुर्योधनाचं अन्न नाकारलं आणि विदुरा घरच्या भक्षोणी कन्या परमानंदी आला. विदुरा घरच्या केळाचे साल्ट परमात्मा खातो, परमात्मा शबरीचे उष्टे बोर खातो, परंतु पापी लोकांच्या घरचे गुलाबजामुन खात. गुणनिधी कुबेर त्याला राग आला की मी बोलवलं कोणाला आणि त्यांनी खुशाल तुला पाठवून दिलं. गणपती बाप्पा म्हणे, पहिले मुलाला खाऊ घाल, मग माझ्या बापाला बोलवलं, बसवलं गणपतीला. ताट वाढलं, ते तोंड वाकलं, ताट वाढलं, खा म्हणे. कुबेर म्हणे, त्या उंदराला बी एक ताट वाढा. गणपती म्हणे, मय झाल्याशिवाय त्याला द्यायचं नाही म्हणे, कारण पहिले मय पोट भरा. कुबेर म्हणे, त्या उंदराने लागतेच किती, ते तू नको चिकाडू, मले वाढ. जे वाढणं चालू झालं, जे खाणं चालू झालं गणपती बाप्पाचं, लंबोदर लंब उदर, मोठं पोट आहे.
नुसतं चालू होतं जे शिबीचं फावडं थांबेल पण हे थांबेल. काला मोडला की चालला, काला मोडला की चालला. भात, वरण, बट्टी, वांग्याची भाजी, गंगा पोहे सगळं सरलं घरातलं. गणपती म्हणतो का रे हो, अजून तर मी पाणी बी पिलं नाही. पाणी पिल्यावर अर्ध जेवण करतो म्हणे. वाढ म्हणे सगळं संपलं. भांडे आहे की नाही घरात म्हणे. हा भांडे आण. भांडे बी घालले, चौरंग बी घालले, सगळे गिल्लास जे धोंड्याच्या महिन्यात जे भेटेल होतं सगळं खाल्लं गणपती बाप्पा. एक वस्तू ठेवली नाही घरामध्ये. कुबेराला घाम फुटला. कुबेर म्हणे तुझं पोट आहे का काय? अरे अजून पाणी पियल नाही, लवकर वाढ नाही त्या इटाया बिटाया सगळं खाऊन टाकेल म्हणे. कुबेराच्या लक्षात आला गडबड झाली काही. ओम नमः शिवाय. मॉनिटरचा आवाज द्या बरं थोडा. ओम नमः शिवाय. झाले बोले बाबा प्रगट. काय म्हणतो बेटा? म्हणे पोऱ्या आहे का काय म्हणे तुमचा? बोले बाबा म्हणे विचार कर, मया पोऱ्या इतका खाऊन राहिला आणि जर मी येत होतो. हा तू जेवणासाठी नाही बोलवलं कुबेरा आम्हाला. तुझं जे घर आहे, तुझं जे ऐश्वर आहे, तुझी मोठाईकी दाखवण्यासाठी तू आम्हाला बोलवलं. आणि मी पण आणि केलेलं कुठलंच कार्य मी यशस्वी होऊ देत नाही, हा सिद्धांत या कथेचा. काही लोक म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घरात लावून देता का? काऊन वंशी? तुमचे पाय जर आमच्या घरात लागले ना आमचं चांगलं होऊन जाईल. मय पाय जर इतके चांगले राहते मी तुमच्या गावात येता का? माझ्या घराला घासताना घरावर घर बांधता मी. काही बी लोक हा प्रेमानं चहा घ्यायला या, पाणी घ्यायला या. तुमच्या आशीर्वादानं का नाही आमचं मय आशीर्वाद. तुमचे कष्ट आहे ते. तुम्ही ना रात्रंपर दिवस कष्ट केले म्हणून तुमचा बंगला बांधला. मया आशीर्वाद कशाचा त्याच्यामध्ये? तुम्ही ना चांगलं कर्म केलं म्हणून तुमचं चांगलं झालं. मनोज महाराजचा काही संबंध? मग कालची उठून समजा तुमचा घरचा स्लॅब पडला तर असं म्हणसान का मनोज महाराज काही पडला? चांगलं झालं तरी तुमचं, वाईट झालं तरी. आणि या ठिकाणी कुबेराचा अहंकार नष्ट झाला. मग आता गणपतीचं पोट कसं भरायचं? मग तुळशी पत्र ठेवलं, एक मोदक बनवला आणि भाव भरलेल्या अवस्थेत दिला. गणपती बाप्पाने मोदक खाल्ला आणि आत्मतृप्तीचा ढेकर देऊन कुबेराला आशीर्वाद दिला. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला आणि साधूला भेटायला जात असताना, देवाला आणि साधूशी बोलत असताना स्वतःची मोठाईकी विसरून आपण त्यांच्यासोबत बोललं पाहिजे. कीर्तनाला गेलो शहाद्याकडे, कीर्तनाला बसल्याबरोबर तो माणूस म्हणे आपल्याकडे 4 पेट्रोल पंप आहे म्हणे. म्हणे मला सांगतो काऊन आहे तू? मला काय करायचंय पेट्रोल पंप? आम्ही तो सदैव सुळके. साधू जवळ बसल्यावर तुमची पोरगी कलेक्टर आहे आणि पोरगा डॉक्टर आहे हे नका सांगू. काय मी उद्धार पावेन महाराज, संसारात अडकलेलो आहे, सुख कशाने भेटेल, मुक्ती कशाने भेटेल, परमात्मा कृपा कशाने करेल हे साधूला विचारा. हे देता सोडून यावर्षी 9 एकर घेतला आम्ही ना. 2 एकर मला देशील तर नाव घेऊन मी तू असं फुकट घेत. आणि अशा पद्धतीने कुबेराचा अहंकार या ठिकाणी नष्ट झालेला आहे. आता भोलेनाथांच्या लग्नाकडे मी वाटचाल करतो. आपल्याकडे 1 तास आहे, त्याच्यामध्ये मी 40 मिनिटं मी बोलणार आहे आणि मस्तपैकी नाचू मस्त आपण नाचताना ना. लग्नामध्ये काही बायाला कधी म्हटलं ना मावशी नाचा ना, माझे काही सासरे बसलेले आणि तेव्हा पोऱ्याच्या लग्नात मरत झालं होता का? पोऱ्याच्या लग्नामध्ये तर ओवाईने टाकून राहिलता सासरा, तो बी नाचून राहिलता. गोळ्यानं लात मारली तरी बी नाचतो. इथं नाचा म्हटलं की नाचता नाही, नको त्या ठिकाणी नाचतात. इथं नाचलं पाहिजे, इथं खेळलं पाहिजे, इथं हसलं पाहिजे. खरंच सांगा मावशी, कथा झाली तुम्ही घरी गेल्या, रात्री 12 वाजेला तुम्हाला अचानक आठवण आली आणि तुम्ही हॉलमध्ये नाचायला लागल्या. खरंच सांगा काय करतील घरचे लोक? लगेच 108 ॲम्ब्युलन्स डोक्याला फिट आला माय मायने, टाका गाडी, पोलीस गाडी आहे. हा पोलीस गाडी बी चालेल म्हणा, पण दणके बसले की इथं नाचा तुम्ही, इथं तुम्हाला कोणी बोलणार? पण जी बाई रोज मंदिरात जाते, जी बाई परमात्म्याच्या दरबारात नाचते, लोक तिला भक्तीनबाई म्हणतात. हा एवढा काय दाखवणं पडते, आपल्या मनात ठेवलं पाहिजे. आज आहे का समजेन ना मग टायमाला की
भक्ती मन मोकळेपणाने करायची. देवाचं लग्न होईल तेव्हा मस्त नाचायचं कुदायचं. इथं जर तुम्ही नाचल्या, इथं जर तुम्ही फुगड्या खेळल्या ना, तुमच्या गोड घेतात रात जातात. आणि जर नाचणं नसेल तर असं गुपचूप कोपऱ्यात जाऊन बसायचं. काही बाया तडीत बसतात, मग त्या बाया नाचतात, अंगाला धक्का लागला की मग या खेचताना तुला दिसून नाही राहिला का मग तू बाजूला बघित ना, है की नाही? एक मिनिट याचा अभ्यास कमी करा थोडा आता फक्त. हरी संत मीराबाई नाचले होते. आपण नाचूयात नवरले. हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, हे शीशे जो प्रभु चरणों में वंदन किया करे. लग्नाच्या पहिले बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो व्यर्थ रहे बातों में, मुख ओए जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, हाथ है जो वंदन किया करे. मर कर भी अमर है नाम उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान किया करे. लगन मेरा हो गई
जय जडून उठलता तडीत बस जा फिरता फिरता असं नाही तर इकडे आल्या असतील तिकडच्या तिकडे गेल्या असतील असं नाही झालं पाहिजे वा असा आनंद घेतला पाहिजे बा बरं कोण म्हणे यायचं वय व्हायला कसं मस्त नाचून राहिलं तर नाचलं पाहिजे उमापती महादेव की जय आता ब्रेक बी झालाय फ्रेश बी झाले पाणी पिणं झालं चहा पिणं झालं सगळं झालं आता एकदम जड कथा आहे काय आता असं नाही म्हणायला पाहिजे लोकांना महाराज नुसतं नाचूयात कथा काढून घेतली असं नाही झालं पाहिजे आणि असं लगेच पाणी प्यात जाऊ नका अटॅक येतो बरं जर समजा आपण शरीराची हालचाल झाली ना तर थोडं शरीराला शांत होऊ दिलं पाहिजे हृदयाचे ठोके वाढले ना तर त्याच्यात पाणी टाकचा ते किडनीत जाईन का हृदयाला भेटेल मग कथा बंद पडीन आपली पण तरी मावशी म्हटलं पिऊन घे मरणार आहे एकदम पे पे सती चरित्र सतीखंड ऐकतोय शिवखंडातला आपण आता सती आणि पार्वती हे दोन अवतार आहेत दोन जन्म आहेत सती माता आणि पार्वतीचं साधर्म्य संसारामध्ये जेव्हा व्यतीत केल्या जातं त्याच्यामध्ये एक मनोमार्ग फार मोठा महत्वाचा सांगितला जातो दक्ष प्रजापती यांच्या घरी 7 कन्या जन्माला आल्या आणि त्या कन्यांमध्ये मा जगदंबा मा भगवती दक्ष प्रजापतीच्या घरी अवतार घेते तिचं नाव आहे माता सती तिला म्हणतात उमा आणि जेव्हा दक्ष प्रजापतींच्या घरी सतीचा जन्म उत्सव साजरा झाला तर तिचं नामकरण करण्यासाठी साक्षात ब्रह्मदेव गेले होते ब्रह्मदेवाने माता सतीला बघितलं आणि बघितल्याबरोबर भविष्यवाणी केली या सतीचा जन्म हा जगत उद्धारासाठी झालेला आहे आणि या सतीचा पती म्हणून वरण कोण करेल तर साक्षात भोलेनाथ आणि सती लहानची मोठी झाली लहानची मोठी झाल्याच्या नंतर तिच्या अंतरंगामध्ये भोलेनाथांबद्दल प्रेम दाटून आलेलं होतं परमपिता परमेश्वरच माझे पती होतील असा तिचा विश्वास होता सती मातेचं आणि भोलेनाथांचं जे कनेक्शन आहे हे जोडवण्यासाठी अनेक देवांनी प्रयत्न केलेले आहेत भोलेनाथ म्हणजे वैरागी भोलेनाथ म्हणजे गोसावी भोलेनाथ म्हणजे संसाराचा संहार करणारं दैवत लग्न करायचं आणि संसार करायचा या गोष्टीसाठी भोलेनाथांचा अवतार नाहीये अनेक देवांनी आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना याची कडी लक्ष देऊन ऐकता म्हणजे पुढे जे मी उद्या तुम्हाला कथा सांगेल ही कडी आणि ती कडी जुडली का मग पुढची कथा समजायला सोपं जातं सती माता उपवर झाली ब्रह्मदेवाने भोलेनाथांना सांगितलं हे भोलेनाथ माझ्या नातीबरोबर विवाह करा भोलेनाथाने सांगितलं हे ब्रह्मा संसारामध्ये गुंतून राहण्यासाठी माझा अवतार नाहीये पण ब्रह्मदेव इंद्र चंद्र गंधर्व महेंद्र नारद तुंबर विष्णू सगळ्यांनी खूप फोर्स केला भोलेनाथांना की लग्न करा आणि मग एका ठिकाणी भोलेनाथ तयार झाले की चला ठीक आहे तुम्ही म्हणताय ना जगत कल्याणासाठी मी लग्न करेन मी करेन पण ज्याची गरज नसते तो अटी आणि शर्ती टाकत असतो एखाद्या ठिकाणी जर मला कथा करायची नसली ना मी सांगतो 5 लाख रुपये लागतील त्याने नाही दिले तर कथा कॅन्सल आणि दिली तर आपला फायदा अटी शर्तीचा फायदा होतो भोलेनाथांनी अट टाकली मी लग्न करेन पण तिच्यात 5 गुण पाहिजे किती गुण पाहिजे आता किती जोडवता लोक दारू पिणाऱ्या माणसाचे जर त्याच्या बाईची 36 गुण जोडले मग त्या बाईने बी दारू पिली तर काय अडचण आहे काय अडचण आहे गुण जुळेल आहे ना तुम्ही ना जोडवते का मावशी गुण तुमच्या काळात संसार झाला की गुण जोडा ना जोडो मन जोडलं पाहिजे समजदारी जुळली पाहिजे एकमेकांचा भाव समजता आला पाहिजे माणूस जेव्हा चपला काढतो ना आणि जेव्हा पहिलं पाऊल घरात टाकतो ना तर या माणसाच्या मनात काय चालू आहे हे ज्या बाईने समजते ना तिला गुण जुळण्याची गरज नाही
बाई थकेल, माणूस थकेल असतो, त्याच्या डोक्यात टेन्शन असते आणि बाई नको ते विषयाला छेडते, मग तिथं राग उत्पन्न होतो, मग झमका झमकी होते. न बोलता ज्याला भावना समजल्या तो जीवन साथी असतो, लक्षात ठेवता. भोलेनाथाने सांगितलं ब्रह्मदेवाला की 5 गुण जर त्या मुलीमध्ये असतील तर आय ऍग्री, मी करेल लग्न तिच्याशी. काय अटी आहेत तुमच्या? सर्वप्रथम ती तप करणारी पाहिजे. काय करणारी पाहिजे? तपश्चर्या करणारी पाहिजे. अजून ती शांत पाहिजे. आता हा विरोधाभासी अलंकार आहे. कस काय? जो तप करीन तो तापेल आणि तापल्याच्या नंतर तो शांत. अंगात ताकद असताना जो शांती घेऊ शकतो तो खरा ताकदवान आहे. आला का लक्षात? सामर्थ्य आहे पण दाखवत नाही चुकीच्या ठिकाणी. 10,000 राजे आलेले होते माता सीतेला घेण्यासाठी स्वयंवरात. सगळ्यांनी धनुष्यबाण उचलायची घाई केली. ब्रह्मांडाच्या नायकाने आपलं बोट सुद्धा हलवलं. त्याला त्याच्या सामर्थ्यावरती भरोसा होता. जेव्हा कोणीच नाही तेव्हा मी त्याच्यावर एखादा दृष्टांत दिला असता, पण माझ्याकडे वेळ नाही आता. सामर्थ्यवान. एखादा माणूस म्हणतो की महाराज मी गोड खात नाही, शुगर वाढते म्हणून खात नाही, त्याला वैराग्य म्हणू नका. शुगर चालते, पचवायची ताकद आहे तरी खात नाही, हे वैराग्य आहे. छत्रपतींसारखा शिष्य गाव मानतोय, स्वतः विष्णूचा अवतार आहे, पण तरी सुद्धा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. जंगलात जाऊन भजन करता, हे वैराग्य आहे. घरात बायको त्रास देते म्हणून का त्याच्या मंडपात आली, हे वैराग्य नाही. मंदिरात जाऊन झोपले कारण घरचा पंखा बंद पडेल आहे. वैराग्य शब्दाचा अर्थ काय आहे? तुमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे, उपलब्ध असलेल्या गोष्टी भोगायची तुमच्यात ताकद आहे, त्या गोष्टीसाठी तुम्ही समर्थ आहे, आणि तरी जर तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवत असाल तर मग ते वैराग्य आहे. ती तपस्वी असली पाहिजे, ती शांत असली पाहिजे. अजून जर मी कधी रागवलो तर माझा राग सहन करण्याची ताकद तिच्यात पाहिजे. 3 झाले. अजून ती माझ्या सांगण्यानुसार वागणारी पाहिजे. 4 झाले. अजून ती सतत नामस्मरण करणारी पाहिजे. 5 गोष्टी का मागितल्या? कारण भोलेनाथ स्वतः तपस्वी आहे, तप करून शांत आहे, सतत रागवतात, नामचिंतन करतात. म्हणून जसा मी तशी ती जर असेल तरच संसार होईल. म्हणून आता तो पोरगा डॉक्टर झाला की त्याला बायको कोणती पाहिजे? डॉक्टरी. वकील झाला की एक विचारू का तुम्हाला? रागणी येणार आणि आला बी तर मला काय घेतलं नाही, मी उभरेल माणूस आहे. आपलं कर्म करत असताना आपली बाजू जर निष्पाप असेल, आपली बाजू धर्मनिष्ठ असेल आणि आपल्या बाजूमध्ये जर वास्तव रूपी परमात्मा वास करत असेल तर ना बोलायला घाबरायला ना वागायला घाबरायचं. घाबरतो तो जो पाप करतो. पुण्यवान व्यक्ती कशालाच घाबरत नाही. आणि मग हे जेव्हा सतीला माहिती पडलं की त्याची अशी मागणी आहे, सती मातेने तपश्चर्या चालू केली, व्रत धारण केलं. त्या व्रताचं नाव आहे हरतालिका. काय नाव आहे? तुम्ही धरता ना? धरता ना? आता तुमच्यावर गंमत आहे, खोटं बोलता ना का बघता. हरतालिकेच्या दिवशी नवऱ्याची सेवा केली पाहिजे का त्याला बेलाची पानं आणायला पाठवलं पाहिजे? हरतालिकेच्या दिवशी जी बाई ब्रह्ममुहूर्तावरती उठते ती हरतालिकेच्या व्रताचं पहिलं प्रयोजन करते. हरतालिकेचं व्रत आहे का आता जे सती मातेने केलं, जे तिला आवडतं. तुम्ही जर तसं नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. भक्ती करत असताना नियमाने करा, ओंजड भक्ती करू नका. 4 वाजेला उठायचं, सडा सारवण करायचं, स्नान करायचं, भोलेनाथांची पार्थिव पिंड तयार करायची,
पती परमेश्वराच्या पाया पडायचं, त्याचे पाद्यपूजन करायचं, त्याची सेवा करायची, दिवसभर नामचिंतन करायचं, रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करायचं आणि फलहाराशिवाय दुसरं काहीच खायचं नाही. आणि रात्री 12 वाजेपर्यंत पती परमेश्वराची सेवा करायची, त्याचे पाय दाबायचे, सगळं सेवा करायची त्याची, मग परमात्मा कृपा करतो. आता तुम्हाला सांगतो मी, ऐका. ज्या ज्या मावशीच्या घरच्या डीएल असतील, कथा झाली की डायरेक्ट घरी जायचं, गरम पाणी ठेवायचं. काकानं चप्पल काढली, मी काय म्हणते, गरम पाणी टाकायला हात पाय धुवून घ्या, फ्रेश वाटेल तुम्हाला. तो तुमच्याकडे असं पाहिजे येतात पहिले असं कधी झालं नाही, तिला म्हणायचं मी आता ऐकून यायला. आणि तेव्हा तो बाथरूम मध्ये घुसला की मस्त नवा टावेल असा घेऊन उभा राहायचा. तो बाहेर आला की त्याला टावेल द्यायचा. तर तुमच्याकडे अजून 5 मिनिटं पहिले. धन्यवाद मनोज महाराज, मस्त रुमाल घ्यायचा मस्त पैकी, पुष्याचं डोकं बिकं, त्याला लगेच असं हात धरायचा, सोफ्यावर बसवायचं. चहा घेणार, कॉफी घेणार, कोरी चहा बनव. तो असा पाहिजे तुमच्याकडे, तू आज मध्ये 20 देशींचं एरदेवी पिऊन घेणार. लगेच त्याला कॉफी द्यायची त्याच्या हातामध्ये, मस्तपैकी नवरत्न 2 रुपयाची तेल भेटते, त्याच्या डोक्यात टाकायचं, मस्त चंपी करायची. त्याला सांगायचं तुम्ही मांडी मारून कथेत बसले, तुमचे गुडघे दुखत असतील, तुमचे पाय दाबून देऊ का? महाराजांना चांगलं भजन म्हटलं, तुम्ही ना जोरजोड्या टाळ्या वाजवल्या, तुमचे हात दुखत असतील, तुमचे हात दाबून देऊ का? तुम्ही पीकर जो बसेल होते, तुमचं डोकं दुखत असेल, तुमचं डोकं दाबून देऊ का? अहो काय तुम्ही ना भजन म्हटले, तुमचा गया दुखत असेल, गयाने रिक्षा लावून देऊ का? तुम्ही ना काही विचार केला का? गया दाबानं मला काय करणार, तुमचा नवरा येत आणि असा मी दाबेला जाय, तुम्ही त्याचा फक्त आवाज नाही नव्हता तुम्ही. पुढे ऐका मग आता. आणि मग एवढं झालं की हळूच म्हणा, मग या भावाचं कणी लग्न ठरलं तर मला त्याला 5 ग्रॅमची अंगठी द्याचा विचार होता. तो म्हणे असं कनेक्शन नाहीये, बाईचे दातले हुशार असते. सती मातेने तपश्चर्या चालू केली आणि मध्येच तिला एक व्याघ्र भेटला. आणि वाघाने सतीवरती जेव्हा हल्ला केला तेव्हा सतीने सांगितलंय बाबा थांब, मी तपश्चर्या करायला जाते, मी सत्कर्म करायला जाते, तू मला काही खाऊ नको. मग वाघाने सांगितलं असं नाही होणार, माझी भूक भागवणं तुमचं काम आहे. माऊली ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, का गाईची तृषा हरू व्याघ्रा विष होनी मारू, ऐसे नेनेचे गा गुरु तो जैसा. नदीच्या काठावरती वाघ पाणी पितो आणि तिकडच्या काठावरती गाय पाणी पिते. नदी कधी असं म्हणते का ही गाय चांगली म्हणून हिला मी पाणी पाजते? गाईची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊन मारू, का वाघाला विष होऊन मारते का? ती भेदभाव करते का? ती कशी ताण भूक भागवते? मग तुम्ही बी माझी भूक भागवा. मी भागवेल रे तुझी भूक, पण माझं काम सफल होऊ दे. ठीक आहे. मग तपश्चर्या केली सती मातेने. किती? 60,000 वर्ष. किती? 60,000 वर्ष तपश्चर्या केली. काय खाल्लं? पान आणि फूल. पण ती 60,000 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर या वाघाने तिची वाट बघितली आणि कळत न कळत या वाघाचं सुद्धा व्रत झालं. आणि जेव्हा भोलेनाथ प्रसन्न झाले, भोलेनाथाने जेव्हा आशीर्वाद दिला लग्नाचा, तेव्हा या वाघाने सांगितलं अगं तुझी वाट बघत मी कमजोर झालो. तेव्हा तिने सांगितलं काळजी करू नको, मी तुला माझं वाहन म्हणून स्वीकारते. म्हणून केलेली भक्ती स्वार्थापोटी जरी असेल, पण जर हेतू चांगला असेल तर परमात्मा कल्याण केल्याशिवाय राहत नाही. उमापती महादेव की जय. ऐकताय तुम्ही? मेरे भोले ओ बम भोले, मैं काशी नगरी आया. मेरे भोले ओ बम भोले, मैं काशी नगरी आया. मेरे भोले ओ बम भोले, मैं काशी
काशी नगरिया सुना है हमने ओ बोले तेरी काशी में मुक्ति है उसी मुक्ति को पाने को मैं काशी नगरिया मनाचा ऐकून देवाकडे पाठ फिरवू नका या मनावर नियंत्रण ठेवा मन के बैकावे मेरा मन राहुलावे ब्रह्मे डाले मन के बैकावे मेरा मन राहुलावे ब्रह्मे इस मन दादू दादा दादा ओ इस मन दादू दादा दादा इस मन राह भुलावे राह भुलावे सुख दुख के सब खिलौने इस मन को तू आज बता ले खोया न रहवत मन के भरोसे ओ खोया न रहित मन के भरोसे विषयों से तू वैराग्य कर ले मन के बैकावे मेरा अमन राह भुलावे ब्रह्मेण राह भुलावे ब्रह्मेण नमः पार्वती पते हर हर महादेव माता सतीचं लग्न ठरलं आता लग्न नियमाने झालं पाहिजे कसं झालं पाहिजे नियमाने काय लोक हुशार स्टँडर्ड टाइम 12:17 आणि लग्न लागलं 4 वाजता आता कुवाया पंक्ती बसवायची पद्धत झाली लोकपणा येतो आणि पाहुणे पण लोक थांबतील येऊच नको ना रे कंपनीत येतो पाहुणे खायासाठी राहता की आशीर्वाद घ्यासाठी सध्या काय झालं लोक आशीर्वाद पाहता की आयराचे पैसे पाहतात रामचंद्रांचं लग्न 14 मिनिटं लेट लागलं तर 14 वर्षाचा वनवास भोगला हे तुम्ही 4-5 घंटे लेट लग्न लावता कस काय पुरी थांबतील त्या वनवास भोगणंच पडेल ना तुम्हाला नियमाने करा आणि मग लग्नाची सगळी तयारी झाली सगळी तयारी पूर्वीच्या काळी लग्न व्हायचे नवरदेव पुढे नवरी गाव पाटील काका तुमच्या लग्नामध्ये तुम्ही मध आलते की डायरेक्ट आलते सांगा ना आपला आहे कोणी बाहेर पाहिजे मंडप बंद करा भोंगे बंद करा की नाही बाहेर आवाज नाही गेला पाहिजे त्या लग्नाचा विषय चालू सांगा काका सोबत आलते की मागे पुढे सोबत आलते खरंच सांगा तुम्ही पुढे होते तुमच्या लग्नाची कॅसेट आहे माझ्याजवळ तुम्ही पुढे होते की नाही पुढे होते आणि मावशी मागे थोडा काळ बदलला खुर्चीवाली इकडे तुमच्या काळात ताई मागे होती की पुढे होती लग्न होईल आहे का मग काहून घाबरू राहिले कधी कधी असं होते मी अशा माणसाला विचारतो त्याचं व्हायला नसते पण त्याच्या वयाकडे पाहून असं वाटते व्हायला आणि त्याचं मन दुखते
तुमच्या लग्नात मावशी आपली ताई मागे का पुढे? मागे होती. नवीन लग्न कोणाचं होईल नाही का? हो हो आपले दिनेश भाऊ तुमच्या आहेत. बाई मागे होती की पुढे? पुढे आली बाबा, बाई पुढे आली रे बापा. बाई कुठे आली? पुढे. मागची बाई पुढे कवा आली हे समजलंच नाही. आणि तेव्हापासून तिनं नवऱ्याला पुढे जाऊन दिलं नाही. तुम्हाला समजत नाही, तुम्ही आला अक्कल नाही. मागे थांबा. 50 वर्ष झाल्यावर जर बाई आपल्याला म्हणे की तुम्हाला अक्कल नाही, तेव्हा तिने एकच उत्तर द्या, तू एकदम बरोबर बोलून राहिली. मला जर तेव्हा अक्कल राहते ना तर तू ज्याशी लग्न नाही केलं असतं. तिले तिच्यात सांगायचं. बरं जाऊ द्या. मागची बाई पुढे. आता करंगडी हातात हात. त्याला भरोसाच नाही. हे माय अशी करीन का चालली त्याने कुठे? तर तू सोडतच नाही दिल तो. ती म्हणे मला मेकअप करायला जायचंय. तो म्हणे मी पण येणार, पण मी तुला सोडणार. मग ती अंगठी. मग ते दोघी सोबत येता इथपर्यंत माझ्या लक्षात आहे. आता मोटरसायकल बुलेट, तो नवरदेव तिकडे, मागे ती बाई बसेल राहते. आणि मंडपातून गाडी आणली, गड्ड्याला दणका लागला, नवरी पडली, मी काय भावात गेलं. तुम्ही जेवढ्या संस्कृतीचा नाश करसाल तेवढं तुमचं वाईटच होईल, चांगलं काहीच होणार नाही. पुढे आहे का माझा? सगळे तयार आहे. सती मातेची आई नारदांच्या बाजूला उभी आहे. आणि भला मोठा मंडप आहे. आणि भल्या मोठ्या मंडपामध्ये आगमन झालं, तेज प्रकाशला. आणि सतीची आई म्हणते वाह, असा जवाई पाहिजे आपल्याला. काय चॉईस आहे म्हणे माझ्या पोरगीची? नारद म्हणे सूर्यदेव आहे तो. सूर्य जाऊ दे मग. आला मग अजून ये. वाह काय तेज आहे. याले म्हणतात जवाई, चंद्र येतो. मग आला मस्त गोरा गोमटा, मस्तपैकी सोनं नाणं घालून. वा 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 काय जवाई आहे आपला. अरे कुबेर आहे मावशी तो. इंद्र चंद्र गंधर्व महेंद्र सगळे. कोणी बी आला की हा जवाई, कोणी बी आला की तो जवाई. आणि मग आले साक्षात ब्रह्मांडाचा नायक विष्णू भगवान. आता सतीची माय म्हणे आता हाता आपलाच जवाई. अरे तो विष्णू आहे. या सगळ्यापेक्षा सुंदर आहे तुझ्या जवाई. काय वाटलं शिंदे सासूले? सासूचा लय जीव असतो जवाई असतो की नाही? हा धोंड्याचा महिना आहे, देऊन टाका. काय दे नाही तर धोंडा काऊन देता? आमची मुलगी अशीच वागवत राहिली, आम्ही वागवू शकलो नाही, तिला तुम्ही वागवून राहिले. हे बक्षीस आहे तुम्हाला, दर 3 वर्षाला घेत जा वागवत जा. आणि मग आले नंदीवर बसून. अंगाले राख लाईल, गयामध्ये साप, डोक्यावर चंद्र. आणि इले तर चक्कर झाले सतीच्या बाहेर. अरे हा कोण आहे? अरे हाच आहे. अशी पडली ती. म्हणा ना कोण आला आता? पण त्या हिच्या पहिले भूत आले होते. आणि या भूताईनं काय केलं? लग्न लागायच्या पहिले पंक्ता बसवल्या आणि सगळं खाऊन टाकलं. म्हणून लग्न लागायच्या पहिले जे खाता. अरे बेस बेस काढून घ्या बरे. आता झिरो करा बरं. बेस झिरो करा. अरे ते आवाज थोडा. अरे ते लग्नाच्या पहिलेच कुद्याला लागले. भूते वेताळ वेताळ नाचते. 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 अर्चा योग्य उमापते. भूते वेताळ वेताळ नाचते.
लग्नात भूत वेताड नाचली आता लग्नामध्ये भरपूर अशा तुम्हाला नाव नीट होत मी नाचत जा चांगला आहे भूताईली एक सांगणार काया चिंध्या सांभाळा कारण त्या सटक्याला आता त्या कवा सुट्टीने याचा भरोसा नाही माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला आमदार लेवलच्या माणसाले भोले बाबा बनवलं यमन दादाले विचारायले तो येता येता भोले बाबाची ती कर थोडा सुटून गेला तो भाऊ साध्या गाय ना म्हणून नाचत असताना सगळ्या भूतांना विनंती आहे हात वर नाही केले तरी चालतील पण ते कमरेचे सोडदा नका भूते वेताड वेताड नाचती आणि त्या इले पाहून हर्षयुक्त उमापती ओ आणि माता भोलेनाथ आणि माता सती महादेव की जय भोले बाबा माता सती आता त्याच्या काळात काही ती परंपरा नव्हती पण आपल्या सनातन संस्कृतीप्रमाणे आपण त्याचं लग्न लावू आणि विशेष म्हणजे ऑलरेडी त्याचं लग्न मोठ्यापणी होणार आहे पोरगा पोरगी आहे की मामाची मुलगी आहे काय भाग्यवान भोले बाबा त्याला आमच्या काळात काय झालं लोकांना काय माहिती इतकुसा लेकराला जर आतापासून ती पोरगी भेटून गेली त्याला किती आनंद होत असेल इकडे 42 झाले तरी बी ते फोटो पाहूनच राहिले अजून जीव जायतो जीव झाला येडा पिताला मुलाचे मामा आणि मुलीचे मामा 500-500 रुपये जमा करा रुमाल धरा मग नाही धरत कोणी रुमाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु
सर्वदा. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरो सिद्धिदो बल्लारो मुरुडो विनायकमहो चिन्तामणि स्थेवरो लेण्याद्रि गिरिजात्मको सुरवरदो विघ्नेश्वरो ओझरो ग्रामो राजनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभं भवतु सावधान. ब्रह्मसुतामध्ये गाठ बांधले साता जन्माची पृथ्वी तलावर जोडी शोभे शिव पार्वती पूर्वजन्मीची थोर पुण्याई या दक्ष घराण्याचे इंद्रपरी सून शोभे या शिवघराण्याचे. तुम्ही सर्व सखे सोय रे उणे शोभा वाढवली या शुभ कार्याची. देवावरती अक्षदा पडू द्या तुमच्या सदा मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया सर्ववती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता दया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलं शुभ मंगल सावधान. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय ओम नमः शिवाय. कुर्यात् सदा मंगल शुभ मंगल सावधान. अंतरपाठ काढून घ्यायचे, पूजेचं ताट हातात द्यायचे. आली
समीप नवरा घेऊनिया वाघरा गृहातके मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करा बिमुभी वादत्री बहुगलवलान करणे पुर्या सदा मंगलं शुभं भवतु तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते घियुगो स्मरा आपण लग्नाच्या आधी नाचलो त्याच्यामुळे आता आपण आपला टाइम वेस्ट न करता आरती करूया सर्वांना महत्त्वाची सूचना अशी आहे की लग्न लागलेलं आहे सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था तयार आहे भोजनाचं ठिकाण आपापलं किचन जे काय जे बनवायचं ते बनवा काय खायचं ते खाना मला बी खाऊ घाला हा गोपाल कृष्ण भगवान की गुरु श्री गजानन महाराज की आरतीच्या यजमानांनी आरतीचं ताट घेऊन लगेच पुढे यायचे